हनुमान जयंतीसाठी आज केस कापून आलाय. इथं बघायचं त्या बेने नको बाबा. अरे मस्त पिल्ले जाते पिंजऱ्यामध्ये. बेने आमच्या माळावरची एकदम चांगली कुत्री. आजपर्यंत एवढा 5 वर्षात कोणाला चावली पण नाही. बेने काय करते बेने? चल चला. कोण आहे खाली? ही आमची सोसायटी. आज आम्हाला हनुमान जयंतीचे शो आहेत. 2 शो आहेत. आज एक ट्रॉली शो आहे लाईव्ह सिस्टमवरती आणि एक स्टँडिंग शो आहे. लहान पोरं क्रिकेट खेळतात बिल्डिंगच्या खाली. आजचा ब्लॉग मोठा होणार आहे कारण आमच्या एरियामध्ये त्रिशूलचा पण फंक्शन आहे. तो मारिअम्मा देवीचा एक फेस्टिवल असतो. त्यामध्ये त्या समाजाची लोक म्हणजे त्रिशूल वगैरे घालतात आणि त्यांच्या काय त्या सांस्कृतिक परंपरा आहेत ते लोक करतात. असं नाही आहे की त्यांच्याच समाजाची लोक करतात, बाकीचे लोक पण ते करतात आजकाल ते त्रिशूलचं. मला काय एवढं इन्फॉर्मेशन माहिती नाही. मला माहिती मी तेवढं सांगतो तुम्हाला. आता चला आपण जाऊया त्या लोकेशनला. तर त्रिशूल वगैरे काय ते मी तुम्हाला शूट करून दाखवतो. फक्त आजचा ब्लॉग खूप मोठा होणार आहे. झालं तर आपण बघूया, ट्राय करूया दूरपाठ करायला. जर 40-45 मिनिट्सपर्यंत जर होत असेल तर बघा, समजून घ्या आजचा ब्लॉग काय असेल तो. चला तुम्हाला भेटतो पुढे, शूट दाखवतो आता काय होईल ते काय नाही. ही आपली जानेमन फर्स्ट गाड़ी पे चलो. वो वाला गाड़ी देख अपना वाइट वाला. वो नहीं है अपनी गाड़ी, जो गाड़ी हो दिखा रहा हूँ मैं. चल अपने को जाने का है. तर चला गाडी पुसतो. गाडी चालवून नंतर तुम्हाला थेट भेटतो तिकडे लोकेशनला. ही आपली कार आहे. मागेमध्ये साईड दिली हे. हा चल इथून. आपला भाऊ पण आज त्रिशूल टाकणार आहे. कोण माझा मित्र आहे? हा माझा मित्र आहे जो व्हिडिओ काढतो. लहानपणापासून आम्ही शाळेत आहे. त्रिशूल टाकायला जातोय लटकतो ट्रेनला. हा तो आणि नॉन ना. 4 जण. कोण कोण? मी, माझा भाव आणि चल बोलायचं तुला. मला नाही. चला भेटूया नंतर. चला भेटूयात. आम्हाला हनुमान जयंतीच्या रॅलीचं पण सामान लावायचं आहे.
जाऊन डायरेक्ट तिकडे भेटतो. या मंडळाची रॅली आज आपल्याला वाजवायची. साऊंड लागलाय. बँजो सेटअपचं काम चालू आहे. चला सामान लावून घेतो आधी. तर आमचं सामान लावून झालं आहे. ॲक्च्युली आम्हाला इकडे त्रिशूल बघायचं होतं. त्रिशूल अर्धच बघितलं कारण त्यांची रॅली निघाली नव्हती. आता आम्ही जातो. मला गाडीत पेट्रोल पण टाकायचं आहे. पेट्रोल टाकतो. ते त्रिशूलची रॅली बघतो निघाली की नाही. कारण माझा मित्र तो वर्गमित्र आहे. तो आज क्रेनवरती लटकणार आहे. खास त्यासाठीच आम्ही तिकडे गेलो होतो. आणि आपल्या इथे साऊंडचं पण काम चालू होतं. आता इथं मला काही शूट करायला भेटत नाही एवढं कारण मोबाईल मी क्रॉप करू शकत नाही. आता अनमोल तर ऑलरेडी आला होता. मी आणि सध्या आता तिकडे जातो लोकेशनला. पहिल्या त्या आजीश बागला तिकडे त्रिशूलचं चालू आहे. तिथे बघतो काही शूट करायला भेटतं की कारण जास्त वेळ थांबू शकत नाही. 4 वाजत आले. साऊंडवाले डीजे तर लागला ऑलरेडी. आता साऊंड बॅलेन्सिंगवाले पण येणार आहेत. माईक सिस्टम आम्हाला देऊन मग बॅलेन्सिंग वगैरे करायची. मग जास्त वेळ नाही. त्याला भेटतो तुम्हाला नंतर साऊंड बॅलेन्सिंगच्या वेळी. आणि तिकडे बघतो काही शूट करायला भेटतं. पुढे बस बघून मागे उतर. हा बजरंगी रॅली चालू ठेवा. तिकडे कॅमेरा बंद आहे. चालूच ठेवला आहे. असं नाही करतो गाडी पण नाही काढतो. असं नाही करतो. गाडी का नाही काढतो. अरे आरामशीर चाल ना. पेट्रोल टाकून एरियात जाऊ. नंतर आपल्याला जायचं आहे बॅलेन्सिंग करायला. चला आता आम्ही जातोय घरी जेवायला. जेवून भेटतो तुम्हाला नंतर कारण आम्हाला आमची बॅलेन्सिंग करायला पण जायचं आहे. एवढंच शूट दाखवायला भेटला कारण आम्हाला पण उशीर झाला आहे. घरी पण जायचं आहे जेवायला. चला आता घरी जाऊन जेवतो. कपडे चेंज करतो. नंतर काय शूट करायला भेटतं तर शूट करतो कारण आम्हाला बॅलेन्सिंगला पण जायचं आहे. चला. नमस्कार मित्रांनो, मी सुनील पांचाळ स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपला हनुमान जयंतीचा शो आहे. एक लाईव्ह सिस्टमचा शो आहे. ॲक्च्युली आपले 2 शो येतात. एक लाईव्ह सिस्टमचा शो आहे आणि एक स्टँडिंगचा शो आहे. स्टँडिंग शो एरियातच आहे म्हणजे दोन्ही पण आपले शो एरियातच आहे. एक टीम आपली स्टँडिंग शो वाजवणार आहे आणि एक जी लास्ट टाईम रामनवमीला जी टीम होती चिंबूर कॅम्पामध्ये रामनवमीचा जो शो वाजवला तीच टीम आमची तिकडे असणार आहे लाईव्ह सिस्टमला. आणि जी धारावीची टीम होती हळदी शो ज्यांनी वाजवलेला ते लोक दुसरा हनुमान जयंतीचा स्टँडिंगचा शो वाजवला. तर आज त्रिशूल पूजा पण होती. ॲक्च्युली लोक आता येत असतील एरियामध्ये अर्ध्या रस्त्यात पोचले असतील. तर माझा एक लहानपणीचा मित्र शाळेतला आज तो पण सुद्धा ट्रेनला लटकला आहे. तो त्याचा भाऊ अजून 2 मित्र आहेत त्यांचे 2
ते दोघं माहीत नाही, हे 2 जण ते मला माहिती होतं आधी की हे लोक ट्रेनला लटकणार आहेत. तर चला बघूया आता, कारण 5-5:30 वाजले. 6 वाजता ते बजरंग दल विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या हनुमान जयंतीनिमित्त आज शोभायात्रा आहे. तोच शो आपल्याला लाईव्ह सिस्टमवरती वाजवायचा आज. चला आता जाऊया तिकडे, कारण साऊंड आता लागला आहे आणि आपल्याला बॅलेन्सिंग वगैरे करायचे. चला भेटतो तुम्हाला तर डायरेक्ट बॅलेन्सिंगच्या ठिकाणी. विश्व हिंदू परिषद बजरंग दल. चला आता आम्हाला थोडा चाय प्यायचा आहे, आम्हाला भरपूर वेळ आहे. माईक सिस्टमचं काम चालू आहे. भेटतो तुम्हाला आता, आम्ही नंतर चाय पिऊन भेटतो. A few inches later. आजचा सेटअप.
क्यों हिला डाला ना? बाबा का दो बहुत पसंद है, एक डमरू
पॅकअप झाले आता. तुम्हाला दाखवतो हनुमानाची मूर्ती. प्रभू हनुमानची मूर्ती आता त्यांच्या स्थानी चालली आहे परत. आणि आपल्या दादा भाऊ पॅड वाजवता आज. पॅकअप झाले आता. पोलिस बोलतायत बंद म्हणजे बंद. 10च्या पुढे 1 मिनिट पण वाजू शकत नाही. आणि माझा भाऊ आज पण रोटो वाजवता माझ्यासोबत. आणि कार्यक्रम संपन्न झाला असं. बोल ना, पब्लिक नाचत होती, भरपूर नाचत होती. तू बघितलंस. आणि बघू शकता भरपूर पोलिस कॉपरेट करतायत मंडळाला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल यांचा हनुमान जन्मोत्सवचा कार्यक्रम होता. आज शोभायात्रा होती. तो शो आपण आज वाजवत होतो. पॅकअप करायचं आता. चला सामान वगैरे काढतो आणि तुम्हाला भेटतो नंतर. सामान काढल्यानंतर चला भेटूया. तर खालचा शो आमचा पॅकअप झाला आहे. तर एरियामध्ये आमचा दुसरा शो चालू आहे हनुमान जयंतीचा. पोरं तिकडे वाजवत आहेत. आता आम्ही सामान ठेवतो फटाफट आणि आमच्या सेकंड शोच्या ठिकाणी जातो. तिकडे पोरांना भेटतो आणि मग ब्लॉग तिकडे सेंड करतो. आणि आजचा ब्लॉग खूप मोठा होणार आहे, समजून घ्या. 40-45 मिनिटाच्या वरतीच होणार आहे. बघा काय अजून तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये भरपूर काय बघायला भेटेल. त्रिशूल पूजा वगैरे. चला भेटूया सेकंड लोकेशनच्या ठिकाणी. One hour later. ए बाबू, अरे स्पार्कल झालं स्पार्कल. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे संदीप बा. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आपल्या भावाचा बर्थडे आज. बर्थडे आपल्या भावाचा काल बर्थडे होता. काल केक कापाय भेटला नाही म्हणून आम्ही आता केक कापतोय त्याचा. गजब बेइज्जती है. तुझ्यावर उडाला तुझ्यावर. मगाचपासून हे नको रे. जाऊ दे रे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबू, हॅपी बर्थडे टू यू. चला तर नमस्कार मित्रांनो, मी सुरेश पालसा. कालचा ब्लॉग मला पुढे कंटिन्यू करायचा होता. मला ब्लॉग एंड करायचा होता पण मोबाईलमध्ये काही चार्जिंग उरलीच नाही. मोबाईल माझा स्विच ऑफ झाला रात्री, तर मला ब्लॉग एंड करायला भेटलाच नाही. आणि ॲक्च्युली आमचा शो संपल्यानंतर पण आम्हाला केक कटिंग करायचे होते. तर पहिला माझं एक मित्र म्हणजे 1 दिवसाआधी, ज्या दिवशी काल हनुमान जयंतीच्या दिवशी बाबूचा म्हणजे यश कांबळेचा बड्डे होता. आणि त्याचा सेकंड डे म्हणजे आज 24 तारखेला आज संदीपचा बड्डे. तर त्या दोघांचे केक कापले. केक कटिंगचा व्हिडिओ मी शूट केला. त्याच्यानंतर माझा मोबाईलच स्विच ऑफ झाला. तर त्यामुळे ब्लॉग मला काय एंड करायला भेटलाच नाही. तर आजचा ब्लॉग खूप मोठा आहे आणि पण ब्लॉग बघण्यासारखा आहे. ॲक्च्युली फर्स्ट त्रिशूल पूजाचा मी शूट घेतल्यानंतर हनुमान जयंतीचा शूट घेतला आहे. तर हा ब्लॉग बघण्यासारखा आहे. तुम्ही हा ब्लॉग बघा आणि नक्की कमेंट करून सांगा की ब्लॉग कसा आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.